व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण नवीन टॉपिक एएनएस सिस्टीम मधला डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे ॲड्रिनर्जिक ड्रग. आपण पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम रिलेटेड दोन ग्रुप मागील 8-10 लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. त्यामध्ये पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणजेच कोलिनर्जिक ड्रग्स आपण डिस्कस केले होते. त्यामध्ये डायरेक्टली ॲक्टिंग, इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स होते. डायरेक्टली ऍक्टिंग मध्ये कोलिनर्जिक अगोनिस्ट होते आणि इनडायरेक्टली ऍक्टिंग मध्ये अँटी कोलिनिस्टरेज ड्रग होते. त्यानंतर आपण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स डिटेलमध्ये डिस्कस केलेत. पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्सलाच अँटी कोलिनर्जिक ड्रग्स असं म्हणतात. त्यांनाच आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपण त्यांना ॲट्रोपिन सबस्टिट्यूट्स, ॲट्रोपिन व्यतिरिक्त बाकीच्या ड्रगला आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट असंही म्हणतो. तर ॲट्रोपिन आणि अदर अँटीकोलिनर्जिक ड्रग कालच्या लेक्चरपर्यंत आपण संपवलेत. आता आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड ड्रग पाहणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला परत आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते ते पाहणार आहोत आणि मग ऍक्च्युअल ड्रगकडे जाणार आहोत. जसं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जो न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होत होता ॲसिटिल कोलिन, आणि त्याचं कार्य आपण मस्कुरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवर कसं होतं हे डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. त्यानंतर आपल्याला पॅरासिम्पॅथोमायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग समजलेत. तर ॲड्रिनर्जिक ड्रग्स समजण्यासाठीही ते बेसिक गोष्टीची गरज आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमची. आवाज येतोय ना? हो सर. हं, हो सर. हो. ओके. आता जे ड्रग सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होतात त्यात दोन प्रकारचे ड्रग असतात. एक ड्रग किंवा एक ड्रगचा जो ग्रुप आहे त्याला आपण सिम्पॅथोमायमेटिक ड्रग असं म्हणतो आणि दुसरा जो आहे तो सिम्पॅथोलायटिक. तर सिम्पॅथोमायमेटिक, ओके, तो सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर आपण बघितलं होतं की जी आपली ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे त्यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असे दोन डिव्हिजन पडतात. काही बुक्समध्ये एंट्रिक नर्वस सिस्टीम असा थर्ड पार्ट पण दिलेला आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला हे माहित पाहिजे की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक डिव्हिजन पडतात. तर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग म्हणजे असे ड्रग्स जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखं काम करतात. सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे मायमेटिक म्हणजे लाईक, सिम्पॅथो म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स आर द ड्रग्स which produce action similar to that of neurotransmitter which are released from the sympathetic nervous system. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला आपण ॲड्रिनर्जिक सिस्टीम असंही म्हणतो. त्यामुळं सिम्पॅथोमायमेटिक ड्रगला आपण ॲड्रिनर्जिक ड्रग्स असंही म्हणतो. म्हणजे सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणजेच ॲड्रिनर्जिक ड्रग्स जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखं काम करतात. आणि याच्या विरुद्ध जी सिस्टीम आहे त्याला आपण सिम्पॅथोलायटिक ड्रग्स म्हणतो. Sympatholytic drugs means these are the drugs which inhibit action of sympathetic nervous system. दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो sympatholytic drugs are the drugs which prevent action of neurotransmitter released from sympathetic nervous system on sympathetic receptor किंवा adrenergic receptor. तर sympatholytic drugs हे ॲड्रिनर्जिक रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. आणि ॲड्रिनर्जिक रिसेप्टर मध्ये मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अल्फा रिसेप्टर येतात आणि बीटा रिसेप्टर येतात. ओके, तर आता आपण नॉर्मल म्हणजे हे सिम्पॅथोलायटिक ड्रग्स हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य इनहिबिट करतात. कसं करतात? बाय ब्लॉकिंग आयदर अल्फा रिसेप्टर और बीटा रिसेप्टर.
जे अल्फा रिसेप्टर ब्लॉक करतात त्याच सिम्पॅथोलायटिक ड्रगला अल्फा ब्लॉकर्स म्हणतात. जे ड्रग बीटा रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना आपण बीटा ब्लॉकर्स असं म्हणतो. तर सिम्पॅथोलायटिक ड्रग मध्ये अल्फा ब्लॉकर्स आणि बीटा ब्लॉकर्स असे ड्रग येतात. तर आपण आधी बेसिक गोष्टी डिस्कस करूया आणि मग ऍक्च्युअली ड्रग्स कडे वळूया. तर थोडक्यात सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स जरी विचारले आणि ॲड्रिनर्जिक ड्रग्स जरी विचारले तरी त्याचा आन्सर सेम असणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सिनोनिम्स पण तुम्हाला माहित पाहिजे. क्लासिफाय सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आणि क्लासिफाय ॲड्रिनर्जिक ड्रग दोन्ही सेम आहेत. आता तुम्हाला हे माहित पाहिजे की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात ते कोणते आहेत. तर आपण बघितलं होतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने, आता मी ऑर्गन लेवलला कोणते न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो तेच मी डिस्कस करणार आहे. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जो मेन न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो त्याला आपण नॉर ॲड्रिनॅलिन असं म्हणतो. तो आपल्या शरीरामध्ये नॉर ॲड्रिनॅलिन रिलीज होतो आणि सिम्पॅथेटिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ओके. दुसरा आहे ॲड्रेनलिन आणि तिसरा जो आहे न्यूरोट्रान्समीटर तो जास्त पेरिफेरी रिलीज होत नाही, ब्रेन मध्ये रिलीज होतो, तो आहे डोपामाइन. तर आता आपल्या एएनएस पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते नॉर ॲड्रेनलिन ॲड्रेनलिनच्या ऍक्शन्स आहे. डोपामाइन पेरिफेरीमध्ये फार कमी प्रमाणात रिलीज होतो, ब्रेनमध्ये जास्त रिलीज होतो. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ओके त्याचं कार्य नॉर ॲड्रेनलिन ॲड्रेनलिन किंवा डोपामाइन रिलीज करून ऍक्ट करते हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे हे केमिकल्स सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात आणि हे केमिकल्स सिम्पॅथेटिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात. त्यांना आपण ॲड्रिनर्जिक रिसेप्टर पण म्हणतो. त्यात अल्फा रिसेप्टर आहे, बीटा रिसेप्टर आहे. ओके. तर 3 न्यूरोट्रान्समीटर तुमच्या लक्षात आले, नॉर ॲड्रेनलिन ॲड्रेनलिन आणि डोपामाइन. आणि त्यात पेरिफेरी पॉइंट ऑफ व्ह्यू नॉर ॲड्रेनलिन ॲड्रेनलिन महत्वाचं आहे. तर यांना आपण एंडोजिनस कॅटेकोलामाइन्स असंही म्हणतो. आता यांना कॅटेकोलामाइन्स का म्हणतात, कारण त्यांच्या केमिकल स्ट्रक्चर मध्ये कॅटेकोल न्यूक्लियस प्रेझेंट असतो. तर जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होणारे केमिकल्स आहेत त्यांना एकत्रित नाव दिलेलं आहे कॅटेकोलामाइन्स, कारण त्यांच्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये कॅटेकोल न्यूक्लियस प्रेझेंट असतो. एंडोजिनस कॅटेकोलामाइन्स म्हणतो. आता नॉर ॲड्रेनलिन ड्रग पण अवेलेबल आहे, ॲड्रेनलिन ड्रग अवेलेबल आहे, डोपामाइन अवेलेबल आहे. तर ते पण कॅटेकोलामाइन्स आहे, फक्त ते एक्झोजिनस कॅटेकोलामाइन आहे. बरोबर आहे. तर नॉर ॲड्रेनलिन आपण पाहिला, मेजॉरिटी साईटला नॉर ॲड्रेनलिन रिलीज होतो. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की स्वेट ग्लँडला जरी सिम्पॅथेटिक इनर्वेशन असलं तरी स्वेट ग्लँडच्या तिथं ॲसिटिल कोलिन रिलीज होतं, हे मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरा आहे ॲड्रेनलिन. मेनली ॲड्रिनल मिडुला जो किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्लँड असते त्यातला ॲड्रिनल कॉर्टेक्स ॲड्रिनल मिडुला असे 2 पार्ट पडतात. त्यातल्या ॲड्रिनल मिडुला मधून हा ॲड्रेनलिन रिलीज होतो. आणि डोपामाइन हा मेजर सेंट्रल न्यूरोट्रान्समीटर आहे. डोपामाइन बेसल गँग्लिया, लिम्बिक सिस्टीम, CTZ, अँटेरियर पिट्युटरी तिथं जास्त रिलीज होतो आणि कमी प्रमाणात पेरिफेरीला रिलीज होतो. तर हे आपल्या शरीरात रिलीज होणारे न्यूरोट्रान्समीटर आहे. तर आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते नॉर ॲड्रेनलिन ॲड्रेनलिन वर असणार आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता हे जे केमिकल्स रिलीज होतात तर ते त्यांचं कार्य कशा थ्रू करतात, तर रिसेप्टर थ्रू. आणि हे जे ॲड्रिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर आहे हे ज्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात त्यांना आपण ॲड्रिनर्जिक रिसेप्टर असं म्हणतो. त्या ॲड्रिनर्जिक रिसेप्टरचे 2 पार्ट आहेत, 2 टाईप आहे आपण म्हणू शकतो. ओके, अल्फा रिसेप्टर आणि बीटा रिसेप्टर. ओके, अल्फा रिसेप्टरचे 2 सब टाईप आहेत, अल्फा 1
आणि अल्फा 2. आणि बीटा रिसेप्टरचे 3 सब टाईप आहे, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3. तर हे जे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात, तर हे कसं कार्य करतात, फिजिओलॉजी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे माहित असेल तर याच्या सारखे ऍक्ट होणारे ड्रग काय ऍक्शन प्रोड्यूस करतील ते तुम्हाला कळेल. तर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर 2 टाईपचे असतात, अल्फा आणि बीटा. अल्फा रिसेप्टरचे 2 सब टाईप आहे, अल्फा 1, अल्फा 2. आणि बीटा रिसेप्टरचे 3 सब टाईप आहे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. आता हे न्यूरोट्रान्समीटर ह्या रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यानंतर हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय घडेल, हे फिजिओलॉजी पार्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर काय काय गोष्टी घडून येऊ शकतात ते तुम्हाला फिजिओलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू माहित असणं गरजेचं आहे, किंवा फिजिओलॉजी नॉलेज त्याचं माहित असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे जे रिसेप्टर आहे हे मेन कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे, त्यामुळे ते जर ऍक्टिव्हेट झाले तर कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो ते लक्षात येईल, आणि त्यामुळे त्यांचे ऍक्शन्स काय घडू शकतात हे तुमच्या लक्षात येईल. तर मी मागील लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ऑल दीज बीटा रिसेप्टर, ओके. आता हे ॲड्रेनर्जिक रिसेप्टर जे आहे हे सगळे जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे टाईप आहे. ॲड्रेनर्जिक रिसेप्टर हे जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे टाईप आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या मनामध्ये आला पाहिजे, हे जी एस टाईप आहेत का जी क्यू टाईपचे आहेत का जी आय टाईपचे आहेत की जी ओ टाईपचे आहेत. ओके. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बीटा रिसेप्टर, बीटा 1, बीटा 2, बीटा 3, all beta receptors are example of GS type receptor. मग बीटा रिसेप्टर जर ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटरने ऍक्टिव्हेट झाले तर कोणता पॅथवे ऍक्टिव्हेट होईल. तर आपण पाहिलं होतं की जीएस टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले. कोणता? ॲडिनिल. सायक्लिक एएमपी. येस, व्हेरी गुड. येस येस, ॲडिनिलिन सायक्लेट सायक्लिक एएमपी पाथवे ऍक्टिव्हेट होतो आणि सायक्लिक एएमपी ची लेवल बॉडीमध्ये वाढते. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता अल्फा रिसेप्टर मध्ये 2 टाईप आहे, अल्फा 1 आणि अल्फा 2. तर अल्फा 1 रिसेप्टर आणि अल्फा 2 रिसेप्टर कोणत्या रिसेप्टरचे सब टाईप आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. तर अल्फा 1 इज अन एक्झाम्पल ऑफ GQ type receptor and alpha 2 is an example of GI type receptor. Okay. Alpha 1 is GQ type receptor and alpha 2 GI type receptor आहे. तर आता अल्फा 1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला, तो GQ टाईपचा आहे, तर मग आपल्याला माहिती आहे कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होईल. फॉस्फोलायपेज 3, फॉस्फोलायपेज 2, IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होईल, कॅल्शियमची लेवल सेलमध्ये वाढेल. ओके. आणि अल्फा 2 हा जीआय टाईप आहे. जीआय टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर ॲडिनिलिन सायक्लेज एन्झाईम इनहिबिट होतं आणि सायक्लिक एएमपी ची लेवल कमी होते, किंवा पोटॅशियम चॅनल ओपन होतं आणि हायपरपोलरायझेशन होऊन सेलचं डिप्रेसिव्ह इफेक्ट येतो. तर अल्फा 2 हा जीआय टाईप आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे अल्फा 2 ऍक्टिव्हेट झाला, जिथं जिथं अल्फा 2 आहे त्या त्या ऑर्गनचं इनहिबिटरी इफेक्ट दिसून येतो जर अल्फा 2 ऍक्टिव्हेट झाला. तर अल्फा 2 इज जीआय टाईप, सो इट इनहिबिट ॲडिनिलिन सायक्लेज एन्झाईम, cyclic AMP is decreased, potassium channel is open, potassium goes outside, so सेल मध्ये पॉझिटिव्हिटी कमी होते, हायपरपोलरायझेशन होतं आणि डिप्रेसिव्ह इफेक्ट सेलवर येतो. तर हे जे बेसिक सब टाइप्स जे आहेत आणि ॲड्रेनर्जिक रिसेप्टरचे आणि ते कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहेत हे तुमचं क्लिअर झालं का?
येस सर. हेच हो सर. हेच महत्वाचं आहे. हे जर समजलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार आहे. ठीक आहे. तर हे बघा, adrenergic receptor are membrane bound G protein coupled receptor which function primarily by increasing or decreasing the intracellular production of second messenger like cyclic AMP, IP3 diacylglycerol. आपण बघितलं. Adrenergic receptor are classified mainly into two types, alpha receptor आणि beta receptor. ओके. तर हे कसं नॉर ॲड्रेनालिन रिलीज कसं तयार होतं, कसं रिलीज होतं ते तुमच्यासाठी महत्वाचं नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ॲड्रेनालिन नॉर ॲड्रेनालिन स्टोअर असतो मेनली, आणि ह्या सिम्पॅथेटिक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये नॉर ॲड्रेनालिन स्टोअर असतो आणि एक्झोसाइटोसिस प्रोसेसने तो रिलीज होतो सिनॅप्टिक क्लेपमध्ये आणि पोस्ट सिनॅप्टिक अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आणि हा जो नॉर ॲड्रेनालिन आहे तो मऊ आणि कॉम्प्ट एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काय आहे मऊ आणि कॉम्प्ट आपण ते नंतर डिस्कस करणारच आहोत. ओके. आता नॉर्मल फिजिओलॉजी पहिले आपण जाणून घेणार आहोत. ती जर समजली तुम्हाला ड्रगचे ऍक्शन्स कळणार आहे. तर आणि त्यानंच बरोबर हे रिसेप्टर कुठं कुठं प्रेझेंट असतात त्याचं लोकेशन तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे रिसेप्टरचे सबटाइप्स माहित असणं गरजेचं आहे. ते कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. आणि ते रिसेप्टर कुठं कुठं प्रेझेंट आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. तर आता आपण बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टर आणि अल्फा 1, अल्फा 2 रिसेप्टर विषयी जाणून घेणार आहोत. तर जस्ट आता एक तुम्हाला सांगायचं आहे नॉर ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन मधला फरक. ओके. तर हे दोन्ही न्यूरोट्रान्समीटर आहेत, ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. तर ते ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होणार आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ॲड्रेनालिन ऍक्ट्स ऑन अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3 रिसेप्टर. ओके. आणि नॉर ॲड्रेनालिन ऍक्ट्स थ्रू अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1 and बीटा 3 receptor, but noradrenaline does not act on बीटा 2 receptor. हा फरक लक्षात आला तुमच्या? हो सर. तर Yes, नॉर sir. ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन हे जरी सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर असले, ओके, तरी पण त्यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. ॲड्रेनालिन सगळ्या ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतं, अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. नॉर ॲड्रेनालिन अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. नॉर ॲड्रेनालिनला बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्शन नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. ठीक. आता आपण जर बीटा रिसेप्टर बघितले तर बीटा रिसेप्टरचे टाइप्स काय आहे, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3. ओके. आणि सगळे कोणत्या टाइपचे आहेत? जी प्रोटीन. जी प्रोटीन मध्ये येस. जी. जी. तर ते काय करतील, सायक्लिक एएमपी वाढवतील सगळीकडे. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल पण ओपन करून कॅल्शियमचे लेवल सेलमध्ये वाढवतील. म्यूट करतो मी. ओके. सायक्लिक एएमपी वाढवतील. ओके. आता लोकेशन कुठं आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जीएस म्हणजे स्टिम्युलेटरी, थोडक्यात ते स्टिम्युलेटरी इफेक्ट दाखवतं. पण आता एक लक्षात घ्या, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 चे लोकेशन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर बीटा 1 रिसेप्टर हे 2 ठिकाणी असतो.
ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोस्ट सिनॅप्टिकली म्हणजे ऑर्गन्सवर कुठं कुठं असतो. तर बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन हार्ट अँड जुक्स्टाग्लोम्युलर सेल ऑफ किडनी. तर बीटा 1 रिसेप्टर जो आहे तो हार्टवर प्रेझेंट आहे आणि जुक्स्टाग्लोम्युलर सेल ज्या किडनीच्या आहे त्यावर प्रेझेंट आहे. जुक्स्टाग्लोम्युलर सेल जे आहेत ते रेनिन नावाचा हार्मोन रिलीज करतात. हे पण तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे? लक्षात आलं? तर जर हे ॲड्रेनालिन नॉरॲड्रेनालिन बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर काय होऊ शकतं? ओके, आता हे फिजिओलॉजी पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, फिजिओलॉजी पार्ट तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. जर ॲड्रेनालिन नॉरॲड्रेनालिन बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर काय होतं? तर हार्टवर ऍक्ट झाल्यामुळं काय होईल ते आपण पाहणं, पण पहिले आधी लोकेशन आपण पहिले क्लिअर करूया आणि लोकेशन नंतर ऍक्च्युअल ऍक्शन्स मध्ये जाऊया. ठीक आहे, तर बीटा 1चं मी तुम्हाला लोकेशन सांगितलं. ओके, हार्ट आहे आणि जुक्स्टाग्लोम्युलर सेल आहे. हे पोस्ट सिनॅप्टिकली झालं. ओके, तर हार्ट आणि जुक्स्टाग्लोम्युलर सेलवर काय ऍक्शन येईल ती आपण पहिले पाहून घेऊया, नंतर बाकीच्या रिसेप्टरकडे जाऊया. तर जेव्हा आपण म्हणतो की बीटा 1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला ॲड्रेनालिन नॉरॲड्रेनालिननी, तर सायक्लिक एएमपीची लेवल हार्टमध्ये वाढते. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल ओपन होऊन कॅल्शियमची एंट्री एसए नोडमध्ये हेवी नोडमध्ये वाढते आणि त्याच्यामुळं काय होतं की एसए नोडमधून इम्पल्स जनरेशन वाढतं, त्याच्यामुळं हार्ट रेट वाढतो, एव्ही कंडक्शन वाढतं, त्यामुळं इम्पल्स फास्ट ॲट्रियामधून व्हेंट्रिकलमध्ये जातात. आणि सायक्लिक एएमपीची लेव्हल ज्यावेळेस कार्डियाक मसलमध्ये वाढते, तर सायक्लिक एएमपी जर स्मूथ मसलमध्ये वाढला तर स्मूथ मसल रिलॅक्स होता, परंतु सायक्लिक एएमपी जर कार्डियाक मसलमध्ये वाढला तर कार्डियाक मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट पण वाढतं. थोडक्यात काय आपण काय म्हणू शकतो? पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, पॉझिटिव्ह, ड्रोमोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक, आयनोट्रॉपिक इफेक्ट आहे. बरोबर आहे? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमला काय होता? निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक होतं. Yes. म्हणजे निगेटिव्ह क्रोनो निगेटिव्ह म्हणजे खूप ठिकाणी सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऑपोजिट डिरेक्शन मध्ये काम करतात. लक्षात घ्या. लक्षात आलं? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम प्युपिल साईज कमी करते, सिम्पॅथेटिक सिस्टीम प्युपिल साईज वाढवते. तर ठीक आहे, हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे, तर टॅकिकार्डिया होईल, एव्ही कंडक्शन वाढेल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढेल, कार्डियाक आउटपुट वाढेल. बरोबर आहे? जुक्स्टाग्लोम्युलर सेलवर पण बीटा 1 रिसेप्टर आहे आणि ते जेव्हा ऍक्टिव्हेट होतात त्यावेळेस तिथून रेनिन नावाचा हार्मोन रिलीज होतो आणि रेनिन रिलीज झाल्यामुळे कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट होते? रास सिस्टीम. व्हॉट इज रास? रेनिन एंजियोटेन्सिन सिस्टीम. आणि रेनिन एंजियोटेन्सिन सिस्टीम काय करते? एंजियोटेन्सिन 2 चं प्रोडक्शन वाढवते. म्हणजे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर एंजियोटेन्सिन 2 बनतं. ओके, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. आता या व्यतिरिक्त बीटा 1 रिसेप्टर कुठं प्रेझेंट असतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ते प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट असतात. म्हणजे हे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असतात, इथं त्याला खाली पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असतात. तर काही बीटा 1 रिसेप्टर हे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट असतात आणि ते जीएस टाईप असल्यामुळं ते स्टिम्युलेटरी असल्यामुळं न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज वाढवण्यास मदत करतात. तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर काय ऍक्शन आहे? बीटा 1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होऊ शकतं? तर जस्ट एका वाक्यात न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज वाढतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हे झाले बीटा 1 चे ऍक्शन. तर बीटा 1 चे लोकेशन लक्षात आले तुमच्या? हो सर. ओके,
हार्ट आणि जस्टाग्लोमेरुलर सेल. Yes. आता बीटा 2 चे लोकेशन आपण पाहणार आहोत. बीटा 2 कुठं कुठं प्रेझेंट आहे, तर बीटा 2 स्मूथ मसल्स वर प्रेझेंट असतात. आणि स्मूथ मसल वरचे बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल, तर सायक्लिक एएमपी ची लेवल वाढेल. आणि स्मूथ मसल मध्ये सायक्लिक एएमपी वाढलं तर काय होतं, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट नाही. आपण यस, स्मूथ मसल मध्ये जर सायक्लिक एएमपी वाढला तर स्मूथ मसल रिलॅक्स होतात. बरोबर आहे, स्मूथ मसल काय होतात, रिलॅक्स. आता डायलिटेशन सांगितलं तुम्ही, म्हणजे ब्रॉन्कायवर ऍक्शन, स्मूथ मसल रिलॅक्स झाले तर ब्रॉन्को डायलिटेशन होणार आहे. करेक्ट, लक्षात आलं. तर एक लक्षात घ्या, व्हेन देर इज इन्क्रीज लेवल ऑफ सायक्लिक एएमपी इन स्मूथ मसल, म्हणजे स्मूथ मसल्स वरचे समजा बीटा 2 रिसेप्टर स्मूथ मसल वर आहेत आणि ते जीएस टाईप आहे, ते जर ऍक्टिव्हेट झाले तर सायक्लिक एएमपीचं लेवल वाढणार आहे. आणि सायक्लिक एएमपी स्मूथ मसलचं काय करतो, रिलॅक्सेशन करतो. मग तुम्हाला 5 स्मूथ मसल्सचे नाव सांगतो जे ध बीटा 2 रिसेप्टर आहे. ब्रॉन्काय आहे, ब्लड वेसल आहे, जीआयटी आहे, युरिनरी ब्लॅडर आहे आणि युटेरस आहे. 5 लोकेशन स्मूथ मसलचे सांगितले. कोणकोणते सांगितले मी, ब्रॉन्काय, ब्लड वेसल, ओके, जीआयटी, युरिनरी ब्लॅडर आणि युटेरस. मग ब्रॉन्कायवर काय होईल, ब्रॉन्को डायलेटेशन होईल. ब्लड वेसलवर काय होईल, व्हॅसो डायलेटेशन होईल. जीआयटी स्मूथ मसल रिलॅक्स होईल, बरोबर आहे, पेरिस्टाल्सिस डिक्रीज होईल. युरिनरी ब्लॅडरचा जो डेट्रोजल मसल आहे तो रिलॅक्स होईल आणि युटेरसचे स्मूथ मसल पण रिलॅक्स होतील. लक्षात आलं. म्हणजे 5 स्मूथ मसल्स चे लोकेशन तुम्हाला मी सांगितले, ते ठिकाणी सर्व रिलॅक्संट ऍक्शन येईल. लक्षात आलं. तर बीटा 2 रिसेप्टरचे 5 लोकेशन लक्षात आले, ब्रॉन्काय, ब्लड वेसल, जीआयटी, युरिनरी ब्लॅडर आणि युटेरस स्मूथ मसल. क्लिअर क्लिअर ओके. आता या व्यतिरिक्त अजून 3 लोकेशन मी बीटा 2 रिसेप्टरचे सांगणार आहे. ओके, त्यामध्ये एक आहे आय, दुसरा आहे लिव्हर आणि तिसरा आहे स्केलेटल मसल स्पिंडल फायबर. स्केलेटल मसल नाही, स्केलेटल मसल स्पिंडल फायबर, स्केलेटल मसल वरचं स्पिंडल फायबर. तर आय मध्ये बीटा 2 रिसेप्टर कुठं प्रेझेंट असतात, तर आय मध्ये बीटा 2 रिसेप्टर हे सिलियरी बॉडीवर प्रेझेंट असतात. तर आपण सिलियरी मसल पाहिलं होतं बघा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये, आणि त्याच्या खाली एक सिलियरी बॉडी नावाचं एक स्ट्रक्चर असतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि सिलियरी बॉडी ॲक्वियस ह्युमरचं प्रोडक्शन करतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बीटा 2 रिसेप्टर आय मध्ये सिलियरी बॉडीवर असतात आणि आय मध्ये सिलियरी बॉडीवरचे बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं ॲक्वियस ह्युमरचं सिक्रिशन वाढतं. लक्षात आलं. ॲक्वियस ह्युमरचं काय वाढतं, सिंथेसिस आणि सिक्रिशन. म्हणजे आय मध्ये सिलियरी बॉडी नावाचा जो, आता मी जेव्हा ऍक्च्युअल फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ड्रगचे डिस्कस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते स्ट्रक्चर दाखवेल. तर आय मध्ये सिलियरी मसलच्या खाली एक स्ट्रक्चर असतं सिलियरी मसलला लागून, त्याला सिलियरी बॉडी म्हणतात. आणि तिथं ॲक्वियस ह्युमर तयार होतं आणि रिलीज होतं. नंतर ते ॲक्वियस ह्युमर पुढच्या भागात येऊन नंतर ट्रायबिक्युलर आउटफ्लो आणि यूएस क्लिअरल आउटफ्लोने त्याचं सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रेनेज होतं, हे पण आपण बघितलेलं आहे. तर ॲक्वियस ह्युमर सिंथेसिस कुठं होतं बॉडीमध्ये, तर सिलियरी बॉडी. ओके, आणि यावर बीटा 2 रिसेप्टर जे आहेत ते जर ऍक्टिव्हेट झाले यावरचे, तर जीएस टाईप आहेत, ते सायक्लिक एएमपीचं लेवल वाढवतात आणि त्याच्यामुळं ॲक्वियस ह्युमरचं सिक्रिशन वाढतं. म्हणजे ॲक्वियस ह्युमर सिलियरी बॉडी मधून आय मध्ये रिलीज होतात. लक्षात आलं.
ऍक्टिव्ह स्विमरची लेव्हल वाढते. लक्षात आलं? ठीक आहे. तर आय मध्ये बीटा 2 रिसेप्टर वेअर लोकेटेड सिलिरी बॉडी. क्लिअर? लक्षात राहील. आणि त्याचा रोल काय आहे? बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ऍक्टिव्ह स्विमरचं सिक्रेशन काय होईल? वाढेल वाढ वाढेल. आता आपण ग्लाउकोमा मध्ये बघितलं की ऍक्टिव्ह स्विमरचं सिक्रेशन जास्त असेल डोळ्यामध्ये, इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलं तर ऑप्टिक नर्व डॅमेज होते. त्याला आपण काय म्हणतो? ग्लाउकोमा. glaucoma. तर ग्लाउकोमा मध्ये ट्रीटमेंटला ऑप्शन्स काय आहे की ऍक्टिव्ह स्विमरचं लेवल कमी करणं महत्वाचं असते. त्यामुळे ऑप्शन्स काय आहे? एक तर ऍक्टिव्ह स्विमरचं रिलीज कमी करा किंवा जे ऍक्टिव्ह स्विमर आय मध्ये आहे त्याचं ड्रेनेज वाढवा. मग ऍक्टिव्ह स्विमरचं रिलीज कमी करण्यासाठी आपण कोणते ड्रग यूज करू शकतो? जर ह्या सिलेरी बॉडीवरचे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक केले आपण तर ऍड्रेनालिन मेडिएटेड ऍक्टिव्ह स्विमरचं रिलीज होईल का? नाही. आणि त्यामुळं बीटा ब्लॉकर्स आपण ग्लाउकोमात यूज करतो. टॉपिकल बीटा ब्लॉकर टिमोलॉल अवेलेबल आहे. तर थोडक्यात काय, आय मध्ये बीटा 2 रिसेप्टर कुठं प्रेझेंट आहे? सिलेरी बॉडीवर. आणि ते ऍक्टिव्हेट झाले तर ऍक्टिव्ह स्विमरचं रिलीज काय होतं? वाढतं. इतकं तर लक्षात राहील. ओके, ठीक आहे. आता लिव्हर मधले बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल? लिव्हर वरचे बीटा 2 रिसेप्टर. ओके, तर एखादा पेशंट अँटी डायबेटिक ड्रग वर आहे आणि पेशंटला ड्रगचा डोस जास्त झाला किंवा आपण म्हणू शकतो पेशंटनी एखादं मील स्किप केलं कामाच्या व्यापामुळं, औषध घेतलेलं आहे, तर मग पेशंट मध्ये काय होऊ शकतं? हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया जर पेशंटला झाला तर काय सिम्पटम्स येतात? स्वेटिंग, स्वेटिंग होतं. अजून शुगर लेवल येस, डाऊन. शुगर लेवल कमी होते. हायपोग्लायसेमिया मध्ये पेशंट जातो. जेव्हा पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये जातो त्यावेळेस बॉडीला काहीतरी सिग्नल भेटतात. आपण म्हणतो पेशंटला थोडा घाम आला, दडदड वाढली, हात थरथरायला लागले तर शुगर घ्या. बरोबर? लक्षात आलं? मग हे सगळे सिम्पटम्स कशामुळे दिसतात? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये जातो त्यावेळेस आपली बॉडी परत फिजिओलॉजी डिस्टर्ब झाली तर नॉर्मल करायला प्रयत्न करते. बॉडीला लक्षात येतं शुगर कमी होतीये तर बॉडी काय करेल? शुगर वाढवायचा प्रयत्न करेल ना. लक्षात आलं? तर बॉडी काय करते? रिलीज ऍड्रिनॅलिन. काय रिलीज करते? ऍड्रिनॅलिन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून. हा ऍड्रिनॅलिन काय करतो? पाल्पिटेशन करतो बीटा 1 रिसेप्टर वर ऍक्ट होऊन. हा ऍड्रिनॅलिन स्केलेटल मसल स्पिंडल फायबर वर ऍक्ट होऊन ट्रिमर्स प्रोड्यूस करतो. तर स्केलेटल मसल स्पिंडल फायबर वर कोणते रिसेप्टर असतात? बीटा 2. आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळे ट्रिमर्स येतं. ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळं ट्रिमर्स येतं. तर पाल्पिटेशन, ट्रिमर्स पेशंटला दिसतं. आणि ह्या ऍड्रिनलिनचं काम एवढंच नाहीये की सिम्पटम्स पेशंटला दिसावे. ऍड्रिनलिन काय करतो? पेशंटला हायपोग्लायसेमिया मधून परत बाहेर काढण्याला मदत करतो. म्हणजे पेशंटला रिकव्हर करायला मदत करतो ऍड्रिनलिन. आणि त्याची जी ऍक्शन आहे ऍड्रिनलिनची ही बीटा 2 रिसेप्टर जे लिव्हरवर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. लक्षात आलं? तर ऍड्रिनलिन कधी रिलीज होतो? पेशंट जेव्हा हायपोग्लायसेमिया मध्ये जातो आणि तो
ॲड्रेनालिन पेशंटला हायपोग्लायसिमिया मधून बाहेर काढण्यास मदत करतो, म्हणजे रिकव्हरी ऑफ हायपोग्लायसिमिया होते. कशाच्या माध्यमातून? ॲड्रेनालिन लिव्हरवर ऍक्ट होतो बीटा 2 रिसेप्टरवर आणि शुगर वाढवण्यास मदत करतो. आता लिव्हरवर ऍक्ट झाल्यानंतर कोणत्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतोय? बीटा 2 बीटा रिसेप्टर. आणि काय करतो तो? ग्लायकोजेनोलायसिस. येस, लिव्हरमध्ये ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करतो. ग्लायकोजन जे लिव्हरमध्ये आहे ते ब्रेक होतं आणि ग्लुकोज बनतं. ग्लुकोज परत ते शरीरात रिलीज होतं, बरोबर आहे, ब्लडमध्ये. पहिली थिंग, तो ग्लायकोजिनोलायसिस तो वाढवतो. त्यानंतर ग्लुकोनिओजेनेसिस वाढवतं. ग्लुकोनिओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स लाईक अमायनो ऍसिड, पायरुवेट, लॅक्टेट यांच्यापासून जे ग्लुकोज बनवण्याची प्रोसेस आहे त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. आणि ते पण ते स्टिम्युलेट करतो. आणि लिव्हरमध्ये ॲड्रेनालिन ग्लायकोजन सिंथेसिस प्रिव्हेंट करतो, म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये नाही होत. आणि या सगळ्यांचा परिणाम लिव्हरमधून ग्लुकोज ब्लडमध्ये येतं आणि पेशंट हायपोग्लायसिमिया मधून बाहेर येतो. लक्षात आलं? म्हणजे येस सर. बॉडी हायपोग्लायसिमिया मध्ये गेली तर आपल्या याच्यात ॲड्रेनालिन रिलीज होतं. तो बीटा 2 रिसेप्टर जे लिव्हरवर आहे त्यावर ऍक्ट होऊन शुगर वाढवण्यास मदत करतो. त्यात काय प्रोसेस होतात? ग्लायकोजिनोलायसिस वाढतं, ग्लुकोनिओजेनेसिस वाढतं आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनहिबिट होतं. तर स्मूथ मसल व्यतिरिक्त अजून 3 ठिकाणी बीटा 2 रिसेप्टर आहे. तर टोटल 8 ठिकाणी बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट आहे. 5 स्मूथ मसल्स, त्यामध्ये ब्रॉन्काय, जीआयटी, ओके, ब्लड वेसल, युरिनरी ब्लॅडर आणि युटेरस. आणि राहिलेले 3, आणि तिथं काय होणार आहे? स्मूथ मसल रिलॅक्स होणार आहे. ओके, तर ब्रॉन्कोडायलेटेशन, व्हॅसोडायलेटेशन, GIT जीआयटी relaxation. रिलॅक्सेशन, युरिनरी ब्लॅडर रिलॅक्सेशन, युटेराइन रिलॅक्सेशन होणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त अजून 3 ठिकाणी बीटा 2 रिसेप्टर आहेत. आय मध्ये सिलेरी बॉडीवर आहेत. ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन वाढतं. स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवर बीटा 2 रिसेप्टर आहेत. ते ऍक्टिव्हेट झालं तर ट्रिमर्स येतात. साल्ब्युटामोल नावाचा ड्रग जेव्हा आपण अस्थमात देतो तर तो स्मूथ मसल रिलॅक्स करून ब्रॉन्कोडायलेटेशन करतो. दॅट इज अ बेनिफिशियल इफेक्ट इन अस्थमा पेशंट. पण तो साल्ब्युटामोल जर स्केलेटल मसल स्पिंडल फायबरच्या बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर ट्रिमर्स येतात. लक्षात आलं? ओके. आणि सर मग हा बोलू मी. हा बोला. साल्ब्युटामॉलचा ओव्हरडोस झाल्यानंतरच मग ते स्पिंडल फायबरवर ऍक्शन होते का? नाही, तो आता प्रत्येक पेशंट मध्ये रिस्पॉन्स वेगळा येतो. काही पेशंटला लवकर दिसतं, काही पेशंट मध्ये नाही दिसत. प्रत्येकाचा आपण इन्हेलेशनल रूटने दिला तर तो जनरली जी लंग्स मध्ये ऍक्ट होणार जास्त. पण समजा तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये काही अमाऊंट आली किंवा ओरली दिल्यानंतर चान्सेस जास्त आहे, तर आपण असं म्हणू शकत नाही की तो हायर डोसलाच दिसेल. ओके, हायर डोसला तर दिसेलच, पण काही इंडिव्हिज्युअल मध्ये नॉर्मल डोसला पण ट्रिमर्स येऊ शकतात. म्हणजे तुम्ही आता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पेशंटचे कंप्लेंट्स तुम्हाला ऐकल्यात का तुम्ही, की ट्रिमर्स आल्यासारखं वाटतं, की हात थरथर कापतात? होतं सर, 50 to 60% पेशंट बोलतात. होतं. इनहेलेशनला. हा, तर ते बीटा 2 रिसेप्टर नॉर्मल डोसला दिले तरी काही पेशंट म्हणजे भरपूर पेशंट मध्ये दिसू शकतं. ठीक आहे. सर सर हा हा बोला. सर सेम इज द केस विथ टर्बिटलिन सर. हा, साल्ब्युटामॉल, टर्बिटॅलिन सर्व ते एकाच ग्रुपचे ड्रग आहे ना. म्हणजे बीटा 2 अगोनिस्टच आहे. जे पण बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग आहे, ज्याची पण मेकॅनिझम म्हणजे ब्रॉन्कोडायलेटेशन मध्ये बीटा 2 अगोनिस्ट मध्ये खूप सारे ड्रग येतात. साल्ब्युटामॉल येतो, साल्मेट्रॉल येतो, टर्बिटॉलिन येतात, बांबुटेरॉल येतो, फॉर्मोटेरॉल येतो.
बरोबर आहे. हे सगळे ड्रग्स ब्रॉन्कायच्या बीटा टू रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ब्रॉन्कोडायलेटेशन करणार आहे. पण ते बीटा टू रिसेप्टर स्केलेटल स्पिंडल फायबरवर ऍक्ट होऊन ट्रिमर्स करू शकतात. इव्हन लिव्हरवरचे बीटा टू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल? शुगरवर काय परिणाम होऊ शकतो? शुगर लेवल वाढेल. शुगर लेवल वाढू शकते. तर काही पेशंट मध्ये होऊ शकतं ते. ठीक आहे, लक्षात आलं? येस सर. तर हे टोटल 8 लोकेशन तुम्हाला आता माहीत झालेले आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ऍड्रेनलिन. आता मी समजलं की नॉर ऍड्रेनलिनने हे इफेक्ट दिसतील का ऍड्रेनलिनच्या ऐवजी? तर मी तुम्हाला नॉर ऍड्रेनलिन आणि ऍड्रेनलिन मधला फरक काय सांगितलाय की नॉर ऍड्रेनलिनला बीटा Beta 2 two रिसेप्टरवर ऍक्शन नाहीये. बरोबर आहे. मग तुम्हाला आता अस्थमा मध्ये काही जण ऍड्रेनलिन पण यूज करत असतील नेबुलायझेशननी. बरोबर आहे. ठीक आहे. साल्ब्युटामॉल तर आपण इनहेलेशनल देतो किंवा साल्ब्युटामॉल नेबुलायझेशननी पण देतो. काही सिव्हिअर अस्थमा मध्ये ऍड्रेनलिनचा यूज पहिले होत होता. ऐकलं आहे तुम्ही ऍड्रेनलिनचा यूज अस्थमा मध्ये? येस सर, येस. ओके. ब्रॉन्कोडायलेटेशन करतं. मग ऍड्रेनलिनच्या ऐवजी तुम्हाला वायवत विचारलं की त्याचा भाऊ नॉर ऍड्रेनलिन यूज केला चालेल का? ऍड्रेनलिन अवेलेबल नाहीये. नाही चालत. चालत. नाही नाही चालेल, चालत. कारण त्याला बीटा टू ऍक्शन नाही. तो ब्रॉन्कोडायलेटेशन दाखवणारच नाही इफेक्ट. लक्षात आलं? येस. ओके, ठीक आहे. आता हे 8 लोकेशन आहे. त्याचप्रमाणे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर पण बीटा टू रिसेप्टर आहे. तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचे बीटा टू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून कॅटेकोलामाइनचं रिलीज वाढतं. तर बीटा 1 आणि बीटा 2 दोन्ही प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट आहेत आणि जनरली यावर जर न्यूरोट्रान्समीटर ऍक्ट झालं तर त्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून कॅटेकोलामाइनची रिलीज वाढते. तर थोडक्यात डायग्रामच्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे. तर हे पहा, समजा आता हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे, हे सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे मधलं आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. इथं अल्फा आणि बीटा रिसेप्टर आहेत. ओके. इथं सपोज आता ऍड्रेनलिन रिलीज झाला इथं, त्या ऍड्रेनलिन अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. काही ऍड्रेनलिन मेटाबोलाइज होतो कॉम्ट आणि माऊ एन्झाईमनी आणि काही ऍड्रेनलिन परत घेतला जातो. बरोबर आहे, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये. आणि काही ऍड्रेनलिन हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर जे रिसेप्टर आहे त्यावर ऍक्ट होतो. तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर बीटा 1 रिसेप्टर आहे, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर बीटा 2 रिसेप्टर आहेत आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर अल्फा 2 रिसेप्टर आहेत. ओके. तर बीटा 1 आणि बीटा 2 कोणत्या टाईपचे आहे? जीएस टाईप. आणि GS. अल्फा 2 कोणत्या टाईपचा आहे? जीआय टाईप. ओके. तर ऍड्रेनलिन जेव्हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनच्या बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो तर तो स्वतःच रिलीज प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून वाढवतो. हे लक्षात घ्या. आणि समजा ऍड्रेनलिन अल्फा 2 रिसेप्टर जे प्रीसिनॅप्टिकली प्रेझेंट आहे त्यावर जर ऍक्ट झाला तर अल्फा 2 काय आहे? जीआय टाईप. त्यामुळे तो ऍड्रेनलिनचा रिलीज, तो जर ऍक्टिव्हेट झाला तर ऍड्रेनलिनचा रिलीज काय होईल? इनहिबिट होईल. म्हणजेच काय की बीटा 1 बीटा 2 ऍक्टिव्हेट झाले तर ते ऍक्सिलरेटर म्हणून काम करतात. ओके. आणि अल्फा 2 जर ऍक्टिव्हेट झाला तर तो ब्रेक म्हणून काम करतो. लक्षात आलं? तर हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनचं जरी माहीत नसेल तरी चालतं, त्याच्याविषयी काही एवढं टेन्शन नाही. ते तुम्हाला लोकेशन म्हणजे ड्रगच्या ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू माहीत नसलं तरी पण चालू शकतं. आणि आता याच्यानंतर जे बीटा, आता तिसरा जो प्रकार आहे, आता स्मूथ मसलवर मी तुम्हाला सांगितलं जास्त करून बीटा 2, मी आता प्रीडॉमिनंट सांगतोय बरं का. तुम्हाला जे मी सांगत आहे ते काय सांगत आहे?
प्रीडॉमिनंट रिसेप्टर स्मूथ मसलवर कोणते आहेत? बीटा 1 का बीटा 2 का बीटा 3? स्मूथ बीटा मसलवर 2. बीटा 2. काही प्रमाणात बीटा 3 पण असतात, पण जास्त कोणते? बीटा 2. म्हणून मी बीटा 2 तुम्हाला सांगितलं. बीटा 3 जरी ऍक्टिव्हेट झाले तरी ते जीएस टाईप आहे, सायक्लिक एम्पी वाढवतात, तर स्मूथ मसल रिलॅक्सच होणार आहे. पण प्रीडॉमिनंट जे आहे ते लक्षात ठेवलेलं बेटर. लक्षात आलं? प्रीडॉमिनंट जे आहे ते लक्षात ठेवलेलं बेटर. आता बीटा 3 रिसेप्टर प्रीडॉमिनंटली हे ऍडिपोज टिश्यूवर असतात. कशावर असतात? ऍडिपोज टिश्यू. आणि ते ऍक्टिव्हेट झालं तर त्यामध्ये जे ऍडिपोज टिश्यू मध्ये फॅट आहे त्याचं ब्रेकडाऊन होतो, त्याला आपण लायपोलायसिस म्हणतो. तर बीटा 3 ऍक्टिव्हेट झाले तर ऍडिपोज टिश्यू मध्ये लायपोलायसिस वाढतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तेवढी एकच लोकेशन बीटा 3चं तुम्हाला बुक्स मध्ये मेन्शन केलंय, परंतु ते मेन लोकेशन आहे. पण काही बीटा 3 रिसेप्टर, काही प्रमाणात बीटा 3 रिसेप्टर स्मूथ मसलवर पण असतात. लक्षात आलंय तुमच्या? पण प्रीडॉमिनंट स्मूथ मसलवर बीटा 2 रिसेप्टर असतात, म्हणून तुम्हाला मी बीटा 2 सांगितले, ते लक्षात ठेवा. ओके. तर हे बीटा 1, बीटा 2, बीटा 3चं मी ऍक्शन डिस्कस केलेले आहे. ओके. बीटा 1 चे ऍक्शन, बीटा 2 चे ऍक्शन, बीटा 3 चे ऍक्शन. हे जर समजले तुम्हाला, ऍड्रेनर्जिक ड्रगचे ऍक्शन समजणार आहे, बीटा ब्लॉकरच्या पण ऍक्शन समजणार आहे. क्लिअर झालं? बीटा 1, बीटा 2, बीटा 3 क्लिअर झालं? हो सर. Yes, sir. Yes. Yes, sir. तर तुम्ही एकदा ते परत रिवाइज करा आणि क्लिअर करा. आता जर क्लिअर झालं तर मग तुम्हाला ऍड्रेनर्जिक ड्रग, अल्फा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर समजणार आहे. आता अल्फा रिसेप्टरचे ऍक्शन. ओके. काही क्वेरी वगैरे नाही ना? ठीक. Yes, sir. One. चालेल. अल्फा रिसेप्टर स्टार्ट करूया आता. ठीक आहे. आता अल्फा रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर काय घडू शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर अल्फा 1 आणि अल्फा 2 चे रिसेप्टरचे लोकेशन लक्षात घ्या आणि ते ऍक्टिव्हेट झाले तर काय घडू शकतं. अल्फा 1 हा GQ टाईप आहे, अल्फा 2 हा GI टाईप आहे. आणि अल्फा 1 मोस्टली पोस्ट सिनॅप्टिकलीच प्रेझेंट असतो. अल्फा 2 पोस्ट सिनॅप्टिकली म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनवर. अल्फा 2 हा पोस्ट सिनॅप्टिकली पण असतो आणि प्री सिनॅप्टिकली असतो, पण मेजॉरिटी ऑर्गनवर अल्फामध्ये अल्फा 1 रिसेप्टर लोकेटेड असतो. ओके. तर अल्फा 1 पोस्ट सिनॅप्टिकली प्रेझेंट ऑन मोस्ट ऑफ द इफेक्टर ऑर्गन. अल्फा 2 प्री सिनॅप्टिकली पण प्रेझेंट आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर एक लक्षात घ्या, अल्फा 2 हा प्रीसिनॅप्टिकली प्रेझेंट आहे ऍड्रेनर्जिक न्यूरॉनवर पण, आणि अल्फा 2 प्रीसिनॅप्टिकली कोलिनर्जिक न्यूरॉनवर पण प्रेझेंट असतो. ओके. तर त्यामध्ये डिटेल जाऊ नका. फक्त अल्फा 2 प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला. ओके. तर अल्फा 2 इन्हिबिटर आहे, इन्हिबिटर इन नेचर आहे, त्यामुळे तो न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज कमी करतो. मी तुम्हाला सांगितलं की तो ऍड्रेनर्जिक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर पण आहे, त्यामुळे तो ऍड्रेनालिनचं रिलीज कमी करेल तो ऍक्टिव्हेट झाला तर. आणि अल्फा 2 कोलिनर्जिक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर पण आहे, त्यामुळे कोलिनर्जिक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर अल्फा 2 ऍक्टिव्हेट झाला तर ऍसिटिल कोलिनचं रिलीज कमी करेल. अल्फा 2 प्रीसिनॅप्टिक ऍड्रेनर्जिक न्यूरॉनवर प्रेझेंट असतो, त्या अल्फा 2 रिसेप्टरला ऑटो रिसेप्टर असं म्हणतात, कारण ते स्वतःच रिलीज रेग्युलेट करतात. आणि जेव्हा अल्फा 2 कोलिनर्जिक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट असतो त्यावेळेस, किंवा जो प्रेझेंट असतो त्याला आपण हेटेरो रिसेप्टर असं म्हणतो. तर ऑटो रिसेप्टर, हेटेरो रिसेप्टर हे काही कन्सेप्ट काही बुकमध्ये आहे. परत हे एक्झामच्या दृष्टीने काही महत्वाचं नाही. फक्त लक्षात घ्या, अल्फा 1, अल्फा 2 पैकी प्री सिनॅप्टिकली अल्फा 2 असतो आणि तो न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज कमी करतो, कारण तो स्वतः इन्हिबिटरी इन नेचर आहे.
बाकी कुठं असतो अल्फा टू? फार कमी लोकेशनवर आहे. कुठं कुठं असतो? काही ठिकाणी ब्रेन मध्ये अल्फा टू आहे पोस्ट जंक्शनली, पॅन्क्रियाज मध्ये आहे अल्फा टू. कुठं आहे आपण ते डिस्कस करणार आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे प्लेटलेट्स आणि काही ब्लड वेसलवर अल्फा टू रिसेप्टर आहे एक्स्ट्रा जंक्शनली. तर अल्फा टू ऑर्गन पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त काही ठिकाणीच आहे. ओके. तर तुम्हाला B2P2 या लक्षात ठेवायचं आहे. B2 म्हणजे ब्रेन आणि ब्लड वेसल, P2 म्हणजे पॅन्क्रियाज आणि प्लेटलेट्स. आणि याच्या रिलेटेड काय ऍक्शन घडतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर पोस्ट जंक्शनल आणि एक्स्ट्रा जंक्शनल किंवा आपण म्हणू शकतो ऑर्गन्स पॉइंट ऑफ व्ह्यू अल्फा टू साठी B2 आणि P2 लक्षात ठेवा. B2 म्हणजे ब्रेन आणि ब्लड वेसल आणि P2 म्हणजे प्लेटलेट आणि पॅन्क्रियाज. प्लेटलेट आणि पॅन्क्रियाज म्हणजे ब्लड वेसल, ब्रेन, प्लेटलेट आणि पॅन्क्रियाज यावर अल्फा टू आहे आणि तो ऍक्टिव्हेट झाला तर काय घडू शकतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर अल्फा टू ऑर्गन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला B2P2 लक्षात ठेवायचा आहे. आता अल्फा 1 G2 टाईप येतो तो IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट करतो, त्याची लेवल वाढते. आणि अल्फा टू GI टाईप येतं, सायक्लिक KMP ची लेवल कमी होते, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता अल्फा 1 अल्फा 2 ऍक्टिव्हेट झालं तर काय होऊ शकतं? तर ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन दोन्हीही अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतात. तर अल्फा 1 ऍक्टिव्हेट झालं तर काय घडेल, अल्फा 2 ऍक्टिव्हेट झालं तर काय घडेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्मूथ मसल मध्ये अल्फा 1 ऍक्टिव्हेट झालं तर काय होईल? अल्फा 1 GQ टाईप आहे, IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन कॅल्शियमची लेवल स्मूथ मसल मध्ये वाढणार आहे. तर अल्फा 1 ऍक्टिव्हेट झालं तर स्मूथ मसलचं काय झालं पाहिजे? IP3 कॉन्ट्रॅक्शन. येस, IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो. त्यानंतर कसली लेवल वाढते? कॅल्शियमची. आपण मस्कुरेनिक रिसेप्टर पण पाहणार, GQ टाईप जे होते ते स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करत होते ना M3. लक्षात आलं? तर अल्फा 1 जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो, सॉरी अल्फा 1 जेव्हा ऍक्टिव्हेट होतो तर अल्फा 1 हा GQ टाईप आहे. तर स्मूथ मसलचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन. लक्षात आलं? स्मूथ मसलचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन. आणि ग्लँड्स मधून काय होईल? ग्लँडचं सिक्रेशन काय होईल? वाढेल. इनक्रीज. ग्लँडचं सिक्रेशन वाढेल. वाढेल. लक्षात आलं तुमचं? ओके. आता बघा कुठं कुठं अल्फा 1 आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. जेनायटो युरिनरी स्मूथ मसल्स, तिथं त्याचं जेनायटो युरिनरी स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. जेनायटो युरिनरी स्मूथ मसल. ओके, ठीक आहे. the smooth muscles of the prostate, trigone. ओके, जेनायटो युरिनरी स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन. ब्लड वेसल वरचे स्मूथ मसल काय होतील? अल्फा 1 ने कॉन्ट्रॅक्ट. लक्षात आलं? तर ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन. ओके, ठीक आहे. ग्लँड मधलं सिक्रेशन काय होईल? वाढेल. तुम्ही मला जस्ट सांगितलं. ओके. त्यानंतर अल्फा 1 आय मध्ये पण प्रेझेंट आहे. एक एक्सेप्शन मी नंतर डिस्कस करत आहे. आय मध्ये पण अल्फा 1 प्रेझेंट आहे. आठवतंय तुम्हाला अल्फा 1 कुठं प्रेझेंट आहे आय मध्ये? रेडियल मसल. व्हेरी गुड. आणि रेडियल मसल वरचा जो अल्फा 1 आहे, ओके, हे रेडियल मसल आहेत. तर ह्या रेडियल मसलवर अल्फा 1 आहे. ओके ओके. तर ह्या अल्फा 1 रिसेप्टरवर नॉर ऍड्रेनालिन जर ऍक्ट झाला तर रेडियल मसलचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन होईल. आणि हे कॉन्ट्रॅक्शन अवे फ्रॉम सेंटर होतं. त्याच्यामुळं प्युपिल साईज काय होते? वाढते. त्यामुळे प्युपिल साईज काय होते? वाढते आणि मिड्रेसिस होतं. मिड्रेसिस होतं. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मिओसिस करतं आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करतं? मिड्रेसिस. ओके. आता हार्टवर प्रिडॉमिनंट रिसेप्टर कोणते आहेत?
बीटा 1 हे मी तुम्हाला सांगितलं. पण काही प्रमाणात अल्फा 1 रिसेप्टर पण हार्टवर प्रेझेंट असतात आणि ते जर ऍक्टिव्हेट झाले तर हे GQ टाईप रिसेप्टर तर अरेथमियाची रिस्क वाढते. तर हार्ट रिलेटेड अल्फा 1 ऍक्टिव्हेशननी अरेथमिया होऊ शकतं. हार्टवर प्रिडॉमिनंट रिसेप्टर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कोणते आहेत? बीटा 1 हे आपण पाहिलेलं आहे. ते ऍक्टिव्हेट झाले तर ही अरेथमियाची रिस्क आहे, कारण ते पण हार्ट रेट वाढवत आहे. ओके, हार्ट रेट कधी कधी खूप वाढतो, तर अरेथमियाची रिस्क त्यांच्याबरोबर पण आहे. आणि अल्फा 1 ऍक्टिव्हेट झाले हार्टवरचे तरी पण अरेथमियाची रिस्क आहे. लक्षात आलं? तर मी काय तुम्हाला सांगितलंय की ओव्हरऑल स्मूथ मसल अल्फा 1 रिसेप्टरने काय होत आहे? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्ट होत आहे. परंतु मी तुम्हाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये एक पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन आहे, एक सिम्पॅथेटिक डिव्हिजन आहे असं म्हणलं, आणि काही बुक मध्ये काय मेन्शन केलेली थर्ड डिव्हिजन एंट्रिक नर्वस सिस्टीम. तर आता हे एक्सेप्शन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस स्मूथ मसलवरचे अल्फा 1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतं तर मेजॉरिटी साईडला कॉन्ट्रॅक्शन होतं, एक्सेप्ट GIT. GITच्या तिथं काय सांगितलेलं आहे? रिलॅक्सेशन. आता इथं बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तरी GITचं रिलॅक्सेशन होतंय आणि अल्फा 1 ऍक्टिव्हेट झाले तरी GITचं रिलॅक्सेशन होतंय. त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो की त्यामुळे त्याला एंट्रिक नर्वस सिस्टीम ही एक वेगळी सिस्टीम कन्सिडर करता, म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची थर्ड डिव्हिजन म्हणून डिस्कस करतात. म्हणून हा एक्सेप्शन तुम्हाला पाठच करायचा आहे की चला अल्फा 1 स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, फक्त एक्सेप्शन GIT, तिथं रिलॅक्सेशन होतं. का होतं त्यात मी डिटेल जाणार नाही. आता अल्फा 2 जे आहेत, बरोबर आहे, ते इनहिबिटरी इन नेचर आहे. बरोबर आहे, म्हणजे ते कोणत्या टाईपचे? GI टाईप. बरोबर आहे. त्यामुळे ते काय करतील? सायक्लिक AMP ची लेवल काय करतील? कमी करतील. कमी करते. बरोबर आहे. आणि आपण कुठं कुठं पाहिलं होतं त्यांचं B2 P2. B2 म्हणजे ब्लड व्हेसल आणि ब्रेन. ओके, ब्रेन. तर ब्लड व्हेसलवर अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर सायक्लिक AMP ची लेवल कमी होईल, आणि सायक्लिक AMP जर स्मूथ मसल मध्ये कमी झाला तर काय होईल? कन्स्ट्रक्शन, कॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे अल्फा 2 नी पण ब्लड व्हेसलचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. ओके, ठीक. ब्रेन मध्ये पण अल्फा 2 रिसेप्टर आहे, ते जर ऍक्टिव्हेट झाले तर सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी होतो. काय होतं? सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी होतो. म्हणजे अल्फा 2 इनहिबिटरी इन नेचर आहे. ब्रेन मधले अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ब्रेन मधून जो सिम्पॅथेटिक आउटफ्लो आहे तो कमी होतो. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. डिक्रीज सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो लक्षात ठेवा. इनहिबिटरी इफेक्ट आहे थोडक्यात ब्रेनशी रिलेटेड. बरं, B2 म्हणजे काय? पॅनक्रियाज आणि प्लेटलेट. तर एक लक्षात घ्या, प्लेटलेट मध्ये जेव्हा सायक्लिक AMP ची लेवल कमी होते तेव्हा प्लेटलेटचं ऍग्रिगेशन होतं. ओके, प्लेटलेट मध्ये सायक्लिक AMP ची लेवल कमी झाली तर प्लेटलेट ऍग्रिगेशन होतं. सायक्लिक AMP वाढला तर प्लेटलेट ऍग्रिगेशन प्रिव्हेंट होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अल्फा 2 प्लेटलेटवरचा ऍक्टिव्हेट झाला तर सायक्लिक AMP ची लेवल कमी होईल, आणि सायक्लिक AMP ची कमी लेवल झाली तर प्लेटलेटचं काय होतं? ऍग्रिगेशन होतं. आणि दुसरा P जो आहे तो मी तुम्हाला सांगितलंय पॅनक्रियाज. काय आहे? पॅनक्रियाज. तर पॅनक्रियाजवर जी वेगवेगळ्या सेल असतात, तुम्हाला माहिती आहे बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन ज्या पॅनक्रियाज मध्ये आहेत ते काय रिलीज करतात? इन्शुलिन. इन्सुलिन. आणि ह्या बीटा सेलवर अल्फा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात. मग बीटा सेलवरचे अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर इन्सुलिनचं रिलीज काय होईल? तर अल्फा कमी होईल. अल्फा 2 इज इनहिबिटरी इन नेचर. तर ह्या 3-4 ऍक्शन तुमच्या लक्षात राहतील. लक्षात आलं? आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचे जर अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर मी तुम्हाला सांगितलंय ते अल्फा 2 रिसेप्टर ऍक्ट ऍज ए ब्रेक, त्यामुळे न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज
जे आहे ते कमी होईल, तर नॉरइपिनेफ्रिन इपिनेफ्रिन रिलीज कमी होईल. तर हे अल्फा 2 ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं हे मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता ब्लड वेसलवर काय ऍक्शन आहे? ऍड्रिनर्जिक, यस काही क्वेरी? अल्फा 2 ग्लुकेगॉन प्रोडक्शन पण वाढवतं ना सायमल्टेनियस. नाही, आता कसं आहे माहितीये का, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ज्यावेळेस अल्फा 2 रिसेप्टर, आता कसं आहे की यामध्ये दोन गोष्टी आहे, डिटेलमध्ये आता मी डिस्कस करतो. पॅन्क्रियाज मध्ये बीटा सेल असतात, ओके, आणि अल्फा सेल असतात, ओके. अजून काही सेल असतात पण आपण ह्या दोन पाहूया. बीटा सेल काय रिलीज करतं? इन्सुलिन. आणि अल्फा सेल काय रिलीज करतं? ग्लुकॅगॉन रिलीज करतं, बरोबर. आता ऍड्रिनर्जिक रिसेप्टर, आता हे थोडं अजून डिटेलमध्ये आहे, बरोबर आहे, डिटेलमध्ये मी डिस्कस करतोय. ऍड्रिनर्जिक रिसेप्टर ह्या बीटा आणि अल्फा सेलवर प्रेझेंट असतात, ओके. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर ऍड्रिनर्जिक रिसेप्टर मध्ये पण काय टाईप आहे? अल्फा आणि बीटा, बरोबर. ऍड्रिनर्जिक रिसेप्टरचे मेन टाईप कोणते? अल्फाबेट. अल्फा, बीटा. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, बीटा सेल आणि अल्फा सेलवर कोणते ऍड्रिनर्जिक रिसेप्टर आहे? ठीक आहे, तर लक्षात घ्या, बीटा सेलवर बीटा रिसेप्टर नसतात प्रॉमिनंट, आणि अल्फा सेलवर अल्फा नसतात. मग बीटा सेलवर कोणते असतील? अल्फा. Alpha. आणि अल्फा सेल म्हणजे अल्फा मध्ये अल्फा 2 असतो, आणि अल्फा सेलवर बीटा 2 असतो. लक्षात आलं? येस. बीटा 2 कोणत्या टाईपचे? जीएस टाईप. आणि अल्फा 2 कोणत्या टाईपचे? जीए टाईप. GI. जेव्हा ऍड्रिनॅलिन ह्या पॅन्क्रियाजवर ऍक्ट होतो, ऍड्रिनॅलिन, बरोबर आहे, तर ऍड्रिनॅलिन अल्फा 2 वर ऍक्ट होऊन बीटा सेल मधलं इन्सुलिनचं रिलीज काय करेल? कमी. कमी करेल. Decrease. आणि ऍड्रिनॅलिन जर बीटा 2 रिसेप्टर जे आहे अल्फा सेलवरचे त्यावर ऍक्ट झाला, तर बीटा 2 हे जीएस टाईप आहे, त्यामुळे ते ग्लुकॅगॉनचं, जीएस म्हणजे स्टिम्युलेटरी टाईप, त्यामुळे ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन काय होईल? Increase. वाढेल. का बीटा 2 हा जीएस टाईप आहे ना, तर जीएस Yes. टाईप, जीआय टाईप असतं तर कमी झालं असतं, हे जीएस टाईप आहे, तर अल्फा सेल मधून सिक्रेशन काय होईल? वाढेल. तर वाढेल. ज्यावेळेस ऍड्रिनॅलिन पॅन्क्रियाज वर ऍक्ट होतो, तर बीटा सेल मधून इन्सुलिनचं रिलीज कमी करतो आणि अल्फा सेल मधून ग्लुकॅगॉनचं रिलीज वाढवतो. लक्षात आलं? आणि हायपोग्लायसिमियामध्ये हा इफेक्ट पण चांगला आहे. हायपोग्लायसिमियामध्ये जेव्हा पेशंट जातो, मी लिव्हरवरचा इफेक्ट तुम्हाला सांगितला, बरोबर आहे. येस. ऍड्रिनॅलिन रिलीज झालेला तो पॅन्क्रियाजवर पण ऍक्ट होईल, आणि पॅन्क्रियाज मध्ये तो काय करेल? इन्सुलिन कमी Insulin करेल आणि कमी करेल. ग्लुकॅगॉन वाढेल, आणि त्याच्यामुळे शुगर वाढण्यास मदत होईल. तर हे आता Yes. खूप खूप म्हणजे आपण काय म्हणते की डिटेल मध्ये गेलो तर ते गोष्टी आहेत. म्हणजे मी जेव्हा सेकंड इयरला होतो तर मला हे जीएस, जीक्यू, जीआय हे पण पार्ट माहित नव्हते, किंवा हे सब टाईप आणि त्याच्यावरून सगळं एएनएस लक्षात ठेवायचं तेवढं डिटेल नव्हतं. आम्ही डायरेक्ट पाठ करायचो, युजेस ऍडव्हर्स इफेक्ट संपलं. तर हे तुमचं आता खूप बेसिक लेवल जे आहे ते सगळे क्लिअर होत आहे. तर हे आता बीटा अल्फाचं डिटेल मधलं मी गोष्ट सांगितली. ज्यावेळेस आपण पॅन्क्रियाजचे ऍक्शन पाहणार आहोत त्यावेळेस हे परत येणारच आहे. लक्षात आलं? बीटा सेलवर अल्फा 2 रिसेप्टर Yes. असतात, अल्फा सेलवर बीटा 2 रिसेप्टर असतात. येस सर. येस. ओके, ठीक आहे. तर आता ब्लड व्हेसलचा जर विचार केला, तर ब्लड व्हेसल वर काय ऍक्शन येऊ शकते ऍड्रिनॅलिनची? तर ऍड्रिनॅलिन तुम्हाला माहिती आहे, अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर ऍड्रिनॅलिन काय करेल ब्लड व्हेसलचं? येस, Vasoconstriction. येस, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. काहींना वाटतंय व्हॅसोडायलिटेशन करेल?
हो सर. करेल की नाही? हो. कसं? त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ह्या 5 रिसेप्टर मी तुम्हाला सांगितले त्यातले कोणते ब्लड वेसलवर असतात? तर ब्लड वेसलवर अल्फा 1 रिसेप्टर पण असतात, अल्फा 2 रिसेप्टर पण असतात आणि ब्लड वेसलवर बीटा 2 रिसेप्टर पण असतात. लक्षात आलं? लक्षात आलं? हो. मग अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर अल्फा 1 GQ टाईप आहे, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करेल. अल्फा 2 GI टाईप आहे, सायक्लिक एमपी ची लेवल कमी करेल, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणजे अल्फा 1 आणि अल्फा 2 या दोघांनी स्मूथ मसल काय होत आहे? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन होते. पण बीटा जो रिसेप्टर आहे बीटा 2 हा पण ब्लड वेसलवरच्या स्मूथ मसलवर आहे आणि बीटा 2 हा GS टाईप आहे. तो ऍक्टिव्हेट झाला तर सायक्लिक एएमपी ची लेवल वाढेल आणि स्मूथ मसल काय होतील? रिलॅक्स होईल. तर बीटा 2 जर ऍक्टिव्हेट झाला तर काय होईल? व्हॅसोडायलेटेशन. डायलिटेशन. मग आता व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन पण आहे आणि व्हॅसो डायलिटेशन पण आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या ब्लड वेसलवर कोणते रिसेप्टर जास्त असतात. तर जे मेजर ऑर्गनला जे ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत, जसं लिव्हर आहे, स्केलेटल मसल आहे, करोनरी म्हणजे हार्टला ब्लड सप्लाय करणारी ब्लड वेसल करोनरी आहे. तर मेजर ब्लड वेसलवर बीटा 2 रिसेप्टर प्रॉमिनंट असतात. मेजर म्हणजे ज्या ऑर्गनला सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसल आहे मेजर ऑर्गनला, त्यावर कोणते रिसेप्टर प्रिडॉमिनंट असतात? बीटा 2. बीटा 2. मग तिथं काय होईल? व्हॅसो डायलिटेशन. डायलिटेशन. आणि पेरिफेरल ब्लड वेसलवर अल्फा रिसेप्टर प्रॉमिनंट असतात. म्हणजे ज्या ब्लड वेसल स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनला सप्लाय करतात त्यावर कोणते रिसेप्टर प्रॉमिनंट आहे? अल्फा 2. अल्फा 1 अल्फा 2. बरोबर आहे. अल्फा 2. स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन तिथं काय होईल? व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होईल. लक्षात आलं? इपिस्टॅक्सिस मध्ये ऍड्रेनालिन सोक करून आपण नाकात टाकतो पहा. ऍड्रेनालिन सोक करतो. आपला एक ऍड्रेनालिन सोल्युशन मध्ये कॉटन सोक करतो आणि ते आपण नाकात जर टाकलं तर नाकातली जी ब्लिडिंग आहे ती कमी होते ऍड्रेनालिनने. येस. तर तो पेरिफेरल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर तो करतो. लक्षात आलं? ठीक आहे. कॉन्स्ट्रिक्शन. आता त्या ग्रुप मधले ड्रग तुम्हाला माहिती आहे, झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन, ऑट्रिव्हिन नेझल ड्रॉप. तर ते अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होऊन पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. म्युकस आणि स्किनच्या ब्लड वेसलवर अल्फा ऍक्शन जास्त प्रॉमिनंट असते ना, त्यामुळं म्हणजे अल्फा रिसेप्टर थ्रू व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि त्यामुळं नेझल कंजेशन मध्ये आपण ऑट्रिव्हिन नेझल ड्रॉप स्प्रे देतो. झायलोमेटाझोलिन किंवा ऑक्सिमेटाझोलिन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता हे बेसिक गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. समजले तुम्हाला? येस. ओके. येस सर. आता हे जे आहे ना क्लासिफिकेशन आपण बघूया, नंतरचा पार्ट उद्या बघूया. आता हे अगोनिस्ट अँटागोनिस्टचे स्लाइड तुम्हाला आज कळणार नाही, तरी पण त्यातल्या त्यात काही सांगतो मी तुम्हाला. बीटा 1 रिसेप्टरला जर सिलेक्टिव्ह अगोनिस्ट कोणता असेल असं तुम्हाला एमसीक्यू आला तर डोब्युटामाइन ड्रग आहे. ऐकलंय तुम्ही डोब्युटामाइन, डोपामाइन, डोब्युटामाइन? येस. येस. तर डोब्युटामाइन इट्स बीटा 1 सिलेक्टिव्ह, हाय शॉक मध्ये यूज करतो आणि सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर मध्ये ॲटिनोलॉल, मेटोप्रोलॉल हे ड्रग आहेत. अजून काही आहेत. लक्षात आलं? सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्टचं एक्झाम्पल विचारलं तर साल्ब्युटामॉल, टर्बिटॅलिन सिलेक्टिव्हली बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि सिलेक्टिव्ह बीटा 2 अँटागोनिस्ट जर विचारला तर ब्युटॉक्झॅमाइन आहे. ओके. अल्फा 1 सिलेक्टिव्ह अगोनिस्ट विचारलं तर फिनिलेफ्रिन आहे, मिड्रेसिस करतो तो आय मध्ये. मिथोक्झॅमाइन आहे आणि सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर प्रॅझोसिन आहे, टॅमसुलोसिन, टेराझोसिन खूप सारे आहेत. सिलेक्टिव्ह अल्फा 1 अगोनिस्ट सिलेक्टिव्ह अल्फा 2 अगोनिस्ट क्लोनिडिन आहे
आणि अल्फा 2 अँटागोनिस्ट योहिम्बिन आहे. तर ऍक्च्युली ही स्लाइड जी आहे ना, ती सगळे ड्रग्ज झाले ना, अगोनिस्ट अँटागोनिस्ट, त्यानंतर तुम्हाला समजेल, आज नाही समजणार. त्यामुळे ह्या स्लाइडचं आपण परत एकदा शेवटी डिस्कशन करूया. त्याआधी आता क्लासिफिकेशन बघूया. आता 3 प्रकारचे क्लासिफिकेशन इथं आहेत. 3 प्रकारच्या क्लासिफिकेशन पैकी कोणतं क्लासिफिकेशन विचारलं त्याच्यानुसार तुम्ही पहा. थेराप्युटिक क्लासिफिकेशन आहे एक, केमिकल क्लासिफिकेशन एक आहे, आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शन नुसारचं क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. तर हे जे आहे हे केमिकल स्ट्रक्चर नुसारचं क्लासिफिकेशन आहे. तर खूप सारे ॲड्रिनर्जिक ड्रग्स तुम्हाला माहित आहेत ऑलरेडी. तर यामध्ये केमिकल स्ट्रक्चर नुसार 2 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. फार सोपं क्लासिफिकेशन आहे. एक ग्रुप ज्याच्यात केमिकल स्ट्रक्चर मध्ये कॅटॅकोल न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याला आपण कॅटॅकोलामाइन्स म्हणतो. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो असा आहे की त्याच्या केमिकल स्ट्रक्चर मध्ये कॅटॅकोल न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, त्याला आपण नॉन कॅटॅकोलामाइन्स म्हणतो. तर कॅटॅकोलामाइनचे 5 नावं लक्षात ठेवा, बाकी सगळे नॉन कॅटॅकोलामाइन्स मध्ये टाकायचे आहेत. तर कॅटॅकोलामाइन्स मध्ये ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन ड्रग आहे, डोपामाइन आहे, डोब्युटामाइन आहे आणि आयसोप्रिनॅलिन आहे. तर यापैकी भरपूर ड्रग्स तुम्हाला माहिती आहे. ॲड्रेनालिन ऐकलं असेल, नॉर ॲड्रेनालिन ऐकलं असेल तुम्ही, डोपामाइन, डोब्युटामाइन. ओके, ऐकलेत हे ड्रग? हो Yes, सर. sir. तर हे कॅटॅकोलामाइन आहे. 5च कॅटॅकोलामाइन आहे: ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, डोपामाइन, डोब्युटामाइन आणि आयसोप्रिनॅलिन. बाकी सगळे जे आठवतात ते नॉन कॅटॅकोलामाइन्स मध्ये टाका. मग त्यामध्ये इफिड्रिन आहे. ओके, अँटीहिस्टॅमिनिक्स बरोबर आपण त्याचा यूज पाहिले असेल तुम्ही, सुडो इफिड्रिन, इफिड्रिन. एम्फिटामाइन, मिथाएम्फिटामाइन हे CNS स्टिम्युलंट आहेत. फिनिलेफ्रिन, झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन, साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, सालमेट्रॉल हे अस्थमामध्ये यूज करणारे ड्रग पण आहेत. क्लोनिडिन, अल्फा 2 अगोनिस्ट, तो पण आहे इथं नॉन कॅटॅकोलामाइन्स मध्ये. क्लोनिडिनचा भाऊ ॲप्राक्लोनिडिन आहे. त्यानंतर ब्रिमोनिडिन पण क्लोनिडिनचा कंजेनर आहे. आणि अल्फा मिथिल डोपा, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये तो यूज होतो बघा, तर तो पण आहे. तर नॉन कॅटॅकोलामाइन्स मध्ये बाकीचे सर्व ड्रग येतात. यातले काही ड्रगची नावं तुम्हाला पण माहित असतील, बरोबर आहे. फिनिलेफ्रिन तुम्हाला माहिती आहे, इफिड्रिन माहिती आहे, झायलोमेटाझोलिन माहिती आहे, ऑक्सिमेटाझोलिन माहिती आहे, अस्थमा रिलेटेड ड्रग माहिती आहे. ओके, अल्फा मिथिल डोपा माहिती आहे. तर हे फार सगळ्यात सोपं पार्ट, म्हणजे जर केमिकल स्ट्रक्चर नुसारचं क्लासिफिकेशन म्हणलं तर फार सोपं आहे. 2 ग्रुप आहे, कॅटॅकोलामाइन्स आणि नॉन कॅटॅकोलामाइन्स. दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही केमिकल क्लासिफिकेशन. लक्षात आलं तुमच्या हे क्लासिफिकेशन? हो. ओके. येस सर. एकदा ना युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये कॅटॅकोलामाइन्स आणि नॉन कॅटॅकोलामाइन्स मधला फरक विचारला होता. तो थोडा क्वेश्चन काय म्हणता येईल की युजेस ऍडव्हर्स इफेक्टशी रिलेटेड नव्हता. आता डिफरन्स पॉइंट ऑफ व्ह्यू बेसिक गोष्टी क्लिअर पाहिजे. तर एकदा 4 मार्कला जसं फायझोस्टिकमिन निओस्टिकमिनचा डिफरन्स विचारला होता, आणि तसंच कॅटॅकोलामाइन नॉन कॅटॅकोलामाइनचा डिफरन्स विचारला होता. तर कॅटॅकोलामाइन्स आणि नॉन कॅटॅकोलामाइन्स. तर कॅटॅकोलामाइन्स मध्ये कॅटॅकोल न्यूक्लियस किंवा कॅटॅकोल रिंग प्रेझेंट असते. नॉन कॅटॅकोलामाइन्स मध्ये कॅटॅकोल रिंग ही ऍबसेंट असते स्ट्रक्चर वाईज. आता नेक्स्ट पॉइंट जो सांगणार आहे त्याच्यावरून 2-3 डिफरन्सेस तुमच्या लक्षात राहणार आहे की कॅटॅकोलामाइन्स हे पोलार आहेत. पोलार म्हणजे काय? वॉटर सोल्युबल. आणि नॉन कॅटॅकोलामाइन्स हे नॉन पोलार आहे. नॉन पोलार म्हणजे काय? वॉटर इनसोल्युबल किंवा लिपिड सोल्युबल. लिक्विड सोल्युबल. बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा त्यापैकी मग ओरली चांगले कोणते ऍब्सॉर्ब होतील, कॅटॅकोलामाइन्स की नॉन कॅटॅकोलामाइन्स? Non Non-catabolic. त्यामुळे ते ओरली इफेक्टिव्ह आहेत. कॅटॅकोलामाइन्स ओरली इफेक्टिव्ह नाही. म्हणजे ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, डोपामाइन, डोब्युटामाइन यांचा यूज तुम्ही पाहिले आहे. कोणत्या रूटने यूज करतात? ते ओरली देत नाही, पॅरेंटल रूटने आपण यूज करतो. ठीक आहे. आता नॉन कॅटॅकोलामाइन्स हे नॉन पोलार आहेत, म्हणजेच वॉटर इन सोल्युबल आहेत, म्हणजेच लिपिड सोल्युबल आहे.
तर ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतील का? Yes. येस. करते. आणि त्यामुळं त्यांना CNS स्टिम्युलंट ऍक्शन आहे. कॅटेकोलामाइन्स कॅनॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर अँड दे डोंट हॅव CNS स्टिम्युलंट ऍक्शन. ठीक आहे. नेक्स्ट, आउट ऑफ कॅटेकोलामाइन्स, नॉन कॅटेकोलामाइन्स. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की माऊ एन्झाईम आणि कॉम्ट एन्झाईम नि कॅटेकोलामाइनचं मेटाबॉलिझम होतं. आपल्या शरीरामध्ये जे ऍड्रेनालिन नॉर ऍड्रेनालाइन आहे त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी पण माऊ एन्झाईम आणि कॉम्ट एन्झाईम लागतं. माऊचा लॉंग फॉर्म आहे मोनो अमाइन ऑक्सिडेज आणि कॉमचा लॉंग फॉर्म आहे कॅटॅकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात नाही राहिले तरी माऊ MAO मोनो अमाइन ऑक्सिडेज आणि कॉम्ट कॅटॅकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज यांचं मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ हे एन्झाईम कॅटेकोलामाइनचं मेटाबॉलिझम करतात. नॉन कॅटेकोलामाइन्स जे आहे ते ह्या एन्झाईमनी मेटाबोलाइज होत नाही. त्यामुळं कॅटेकोलामाइनची ऍक्शन लवकर मेटाबोलाइज झाल्यामुळे शॉर्ट आहे आणि नॉन कॅटेकोलामाइनची ऍक्शन हे मेटाबॉलिझमला रेजिस्टंट असल्यामुळं लॉंग आहे. तर शॉर्ट ऍक्टिंग कोणते आहेत? कॅटेकोलामाइन्स. आणि लॉंग ऍक्टिंग कोणते आहेत? नॉन कॅटेकोलामाइन्स. आणि एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहे कॅटेकोलामाइनचे 5 एक्झाम्पल: ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन, डोपामाइन, डोबिटामाइन, आयसोप्रिनालिन आणि सगळे बाकीचे नॉन कॅटेकोलामाइन्स. तर हा डिफरन्स तुम्हाला करायचा आहे, युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आता बुक्स मध्ये असा वेगळा डिफरन्स दिलेला नाही, त्रिपाठीमध्ये दिलेला नाही, शानबाग मध्ये मला माहित नाही, त्यामुळे नोट्स मध्ये मी मेन्शन केलेला आहे, तर तुम्ही तो चांगल्या प्रकारे करा. आता दुसरं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता हे ऍड्रेनर्जिक ड्रग कसे ऍक्ट होतात? तर ऍड्रेनर्जिक ड्रग मी तुम्हाला सांगितलं की ते ऍड्रेनर्जिक ड्रग हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखं कार्य करतात. ऍड्रेनर्जिक ड्रग हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात त्यांच्यासारखं कार्य करतात. तर ह्या ड्रगला कार्य करण्यासाठी ते कशावर ऍक्ट झाले पाहिजे? रिसेप्टरवर. रिसेप्टरवर ऍक्ट झाले पाहिजे. मग काही ड्रग असे आहेत ते रिसेप्टरवर ऍक्ट होतात, अल्फा बीटा रिसेप्टरवर. त्याला आपण डायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग म्हणतो. काय म्हणतो याला? डायरेक्ट. डायरेक्टली ऍक्टिंग. ओके. तर बघा, डायरेक्टली ऍक्टिंग लक्षात आले तुम्हाला? म्हणजे ते ड्रग जाऊन कशावर ऍक्ट होतील? Alpha beta. अल्फा बीटा Alpha beta. रिसेप्टरवर. ओके. आता काही ड्रग असे आहेत तर काय करता बघा, जर नॉर्मली आपल्या जर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा विचार केला तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये नॉर ऍड्रेनालिन हा स्टोअर असतो. ओके. त्यानंतर सिनॅप्टिक क्लेप आणि खाली पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर इथं ऑर्गन लेवलला अल्फा बीटा रिसेप्टर असतात. याला आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतात, याला आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. बरोबर आहे. आणि नॉर ऍड्रेनालिन एक्झोसाइटोसिस प्रोसेसने रिलीज होतो आणि कशावर ऍक्ट होतो? अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर. बरोबर आहे. तर डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग काय करतात? दिल्यानंतर सर्क्युलेशन मधून येऊन डायरेक्टली कशावर जाऊन ऍक्ट होतात? रिसेप्टरवर. म्हणजे त्यांना डायरेक्ट ऍक्शन आहे रिसेप्टरवर. आता दुसरे जे ड्रग आहेत त्यांना आपण इनडायरेक्टली ऍक्टिंग इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग म्हणतो. डायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक आपण बघितले, ते डायरेक्टली अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होईल. आता इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक. तर आता इनडायरेक्टली ऍक्टिंग मधून तुम्हाला एक तर क्लिअर झालेलं आहे, ते जाऊन कशावर ऍक्ट होणार नाहीये? रिसेप्टरवर ऍक्ट होणार नाही. मग हे ड्रग काय करतात? हे ड्रग सर्क्युलेशन मध्ये जातात, तिथून ब्रेन मध्ये जातात, तिथून काय करतात? ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जातात, न्यूरॉन मधून व्हेसिकल मध्ये जातात आणि व्हेसिकल मधल्या नॉर ऍड्रेनालिनला
Bound. रिलीज त्याचं वाढवतात. आणि हा नॉर ॲड्रेनालिन रिलीज झाल्यावर कशावर ऍक्ट होईल? अल्फा बीटा रिसेप्टरवर. लक्षात आलं? म्हणजे indirectly acting sympathomimetic drug, they act indirectly, they do not act on alpha beta receptor, they act by increasing release of neurotransmitter, sympathetic neurotransmitter from presynaptic neuron. ते प्रिसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जातात, व्हेसिकल मध्ये जातात आणि नॉर ॲड्रेनालिनला डिस्प्लेस करतात आणि तो नॉर ॲड्रेनालिन मग सिनेप्टिक क्लिप मध्ये येतो, नंतर अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. लक्षात आलं तुमच्या? डायरेक्टली ऍक्टिंग आणि इनडायरेक्टली ऍक्टिंग. डायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आणि इनडायरेक्टली ऍक्टिंग. आता काही ड्रग काय करतात? दोन्ही मेकॅनिझमने ऍक्ट होतात. म्हणजे स्वतः जाऊन अल्फा बीटा रिसेप्टरवर पण ऍक्ट होतात आणि प्रिसिनॅप्टिक न्यूरॉन मधून जाऊन न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज पण वाढवतात. त्यांना आपण काय म्हणतो? Mix. मिक्स ऍक्टिंग. बरोबर आहे? तर यामध्ये ह्या क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. डायरेक्टली ऍक्टिंग खूप सारे ड्रग आहेत. इनडायरेक्टली ऍक्टिंग जे आहेत ते 2च ड्रग आहेत आणि मिक्स ऍक्टिंग 3 ड्रग आहेत. ओके. तर आता डायरेक्टली ऍक्टिंग खूप सारे ड्रग आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवण्यापेक्षा जे कमी ते पहिले लक्षात ठेवूया. तर इनडायरेक्टली ऍक्टिंग कोणते ड्रग आहे? तर तुम्हाला एक निमोनिक लक्षात ठेवायचं आहे, ताई, TAI, ताई, ताई. ओके. मराठीत आपण ताई म्हणतो, तसं इंग्लिशमध्ये लिहिलं तर ताई, TAI. आय म्हणजे काय येईल? इनडायरेक्टली ऍक्टिंग. बरोबर. आयचा अर्थ काय? इनडायरेक्टली ऍक्टिंग. तर 2च ड्रग आहेत, एक टी वरून स्टार्ट होतो आणि एक ए वरून स्टार्ट होतो. तर टी वरून स्टार्ट होणारा ड्रग जो आहे तो टायरॅमाइन आहे आणि ए वरून स्टार्ट होणारा ड्रग काय आहे? एम्फिटामाइन आहे. तर तुम्हाला MCQ मध्ये आला की इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग कोणता असेल? टायरॅमाइन किंवा एम्फिटामाइन. टायरॅमाइन किंवा एम्फिटामाइन. ते कसे ऍक्ट होतात? ते प्रिसिनॅप्टिक न्यूरॉन मधून नॉर ॲड्रेनालिनचं रिलीज वाढवतात आणि तो नॉर ॲड्रेनालिन मग रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर टायरॅमाइन, एम्फिटामाइन हे इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रगला निमोनिक आहे, मेडिसिनचा एक शॉर्ट मेड. ओके. मेडिसिनचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो मेड. हा ऍक्च्युअल ऑथेंटिक शॉर्ट फॉर्म नाही, पण जस्ट लक्षात ठेवायला मी मेड सांगत असतो स्टुडंट्सला MBBSच्या. तर मेड, तर मेड वरून काय लक्षात ठेवायचं आहे? मिक्स ऍक्टिंग. Mix. मग त्यामध्ये 3 आहेत. मेड वरून 3 नावं लक्षात ठेवायचे. ओके. मेड मिक्स ऍक्टिंगला तर हे मिफेनटर्माइन आहे. OT मध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरलं जातं पहा, मिफेनटर्माइन. ई म्हणजे इफिड्रिन आहे आणि डी म्हणजे डोपामाइन आहे. ह्या तिघांपैकी कोणते नाव ऐकलेत तुम्ही? डोपामाइन ऐकले. ठीक आहे. Dopamine. सुडो इफिड्रिन ऐकलं असेल ना तुम्ही? रायनायटिस मध्ये आपण सेट्रिझिन बरोबर कंबाईन देतं पहा, सुडो इफिड्रिन. ओके. तर इफिड्रिन, सुडो इफिड्रिन आणि मिफेनटर्माइन हे OT मध्ये ब्लड प्रेशर रेग्युलेशन साठी अॅनास्थेटिक्स चांगल्या प्रकारे यूज करतात, मिफेनटर्माइन. तर मिफेनटर्माइन, ओके, इफिड्रिन आणि डी म्हणजे डोपामाइन. डोब्युटामाइन नाही, हे लक्षात ठेवा, डोपामाइन. तर मिफेनटर्माइन, इफिड्रिन आणि डोपामाइन, मेड. मिफेनटर्माइन, इफिड्रिन आणि डोपामाइन हे ड्रग कसे आहेत? मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक. मिक्स ऍक्टिंग म्हणजे ते डायरेक्टली पण ऍक्ट होता आणि Indirect. इनडायरेक्टली पण ऍक्ट होता. आणि बाकीचे जेवढे आठवतील तुम्हाला ते कशात लिहायचे? डायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक. म्हणजे ते डायरेक्टली रिसेप्टरला जाऊन ऍक्ट होतात. मग ते ॲड्रेनालिन, नॉट ॲड्रेनालिन, आयसोप्रिनॅलिन, ओके, फिनिलेफ्रिन, मिथोक्झॅमाइन, झायलोमेटाझोलिन, साल्ब्युटामॉल, खूप सारे. तर मग याच्यात इनडायरेक्टली ऍक्टिंग ताई आहे, टायरॅमाइन, एम्फिटामाइन
आणि मिक्स ऍक्टिंग मेड आहे मिफेंटार्माइन, इफिड्रिन आणि डोपामाइन. लक्षात आलं? हे सेकंड क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. ओके. आणि थर्ड क्लासिफिकेशनला आपण थेराप्युटिक क्लासिफिकेशन म्हणतो. मेन कोणत्या पर्पज साठी ते ड्रग वापरतात त्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. हे क्लासिफिकेशन आपण करू आणि मग आपण थांबूया. तर काही ड्रग प्रेशर एजंट म्हणून यूज होतात, म्हणजे व्हॅसोप्रेसर. ओके. काही ड्रग कार्डियक स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट होतात, काही ड्रग ब्रॉन्कोडायलेटर म्हणून आपण यूज करतो, काही ड्रग नेझल डिकंजेस्टंट मी तुम्हाला म्हणलो होतो त्यासाठी यूज करतात, काही सीएनएस स्टिम्युलंट ड्रग आहेत, काही भूक कमी होण्यासाठी अॅनोरेक्टिक्स म्हणून यूज केले जायचे परंतु आता यूज होत नाही कारण साईड इफेक्ट खूप आहेत, आणि काही युटेराइन रिलॅक्सन म्हणून यूज होतात, त्याला आपण टोकोलायटिक म्हणतो किंवा व्हॅसोडायलेटर म्हणून. ओके. तर हे आता म्हणजे ह्या ड्रगच्या ऍक्शन, मेन जे ऍक्शन आहे त्याच्यासाठी ते कोणत्या ऍक्शन साठी ते वापरतात त्याच्यानुसार आहे. प्रेशर एजंटचा अर्थ असा आहे की जेव्हा हायपोटेन्शन शॉक मध्ये पेशंट असतो तेव्हा हे प्रेशर एजंट यूज केले जातात. मग त्यात नॉरएड्रेनालिन आहे, ओके, इफिड्रिन आहे, डोपामाइन आहे, मिफेंटार्माइन आहे, मिथोक्झॅमाइन आहे आणि फिनिलेफ्रिन आहे. तर प्रेशर एजंट मध्ये एक सांगायचं जर सोपं लक्षात ठेवायला आपण मागच्या क्लासिफिकेशनचा संदर्भ घेतला तर मेड इथं आहे पहा, मिफेंटार्माइन आहे, इफिड्रिन आहे, डोपामाइन आहे, प्लस नॉरएड्रेनालिन आपण प्रेशर एजंट म्हणून यूज करतो, फिनिलेफ्रिन, मिथोक्झॅमाइन. यापैकी कोणते ड्रग ऐकलेत तुम्ही? हायपोटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते यूज केले जातात? डोपामाइन, नॉरएड्रेनालिन. डोपामाइन, नॉरएड्रेनालिन. ओके. हायपोटेन्सिव्ह शॉक. ओके, ठीक आहे. कार्डियक स्टिम्युलंट मध्ये ऍड्रेनालिन, डोब्युटामाइन आणि आयसोप्रिनालिन हे ड्रग येतात. ओके. ऍड्रेनालिन, डोब्युटामाइन आणि आयसोप्रिनालिन. ब्रॉन्कोडायलेटर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, अस्थमा मध्ये जे यूज होतात त्यात आयसोप्रिनालिन आहे पण तो नॉन स्पेसिफिक आहे, तो बीटा 2 व्यतिरिक्त बीटा 1, बीटा 3 रिसेप्टरवर पण ऍक्ट होतो आणि सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्ट मध्ये साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, सालमेट्रॉल, फॉर्मोटेरॉल, बांबुटेरॉल येतात. नेझल डिकंजेस्टन मध्ये खूप सारे ड्रग आहे, झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन. तर नेझल ब्लॉकेज मध्ये आपण देतो नेफाझोलिन, फिनिलेफ्रिन, सुडोइफिड्रिन, फिनिल प्रोपॅनोलामाइन. काही नेझल ड्रॉपने अवेलेबल आहे, काही आपण ओरली यूज करतो. सीएनएस स्टिम्युलंट मध्ये एम्फिटामाइन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह आहे मिथॅम्फिटामाइन आणि डेक्सॅम्फिटामाइन, तो पण कॉमनली यूज होत नाही. ओके. अदर ते ऍथलीट जास्त यूज करतात. ओके. अॅनोरेक्टिक्स मध्ये जे ड्रग आहेत जे ओबेसिटी मध्ये पहिले ट्राय केले गेले पण आता आपण यूज करत नाही, फेनफ्लुरामाइन, डेक्सफेनफ्लुरामाइन आणि सायब्युट्रामाइन. तर हे तुम्हाला पाठच करणं आहे. आणि युटेराइन रिलॅक्सन म्हणजे टोकोलायटिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू आणि व्हॅसोडायलेटर पॉइंट ऑफ व्ह्यू रिटोड्रिन, साल्ब्युटामॉल, आयसॉक्सोप्रिन आणि टर्ब्युटालिन हे ड्रग आपण देतो. ओके. तर हे क्लासिफिकेशन जे आहे तर हे थेराप्युटिक क्लासिफिकेशन आहे. ओके. थेराप्युटिक क्लासिफिकेशन थेराप्युटिक पर्पज साठी कोणत्या पर्पज साठी ते यूज होतात त्याच्यानुसार आहे. तर मी 3 क्लासिफिकेशन बघितले सांगितले तुम्हाला. पहिलं क्लासिफिकेशन कोणतं होतं? केमिकल क्लासिफिकेशन. दुसरं होतं डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि थर्ड होतं थेराप्युटिक क्लासिफिकेशन. तर जर जस्ट क्लासिफाय ॲड्रेनर्जिक ड्रग विचारले तर तुम्ही कोणतंही लिहू शकतात. थेराप्युटिक लिहिलं तर चांगलंच आहे, थोडं मोठं आहे. तर नसन आठवत तर तुम्ही कोणतंही लिहिलं तरी चालेल, पण स्पेसिफिक विचारलं क्लासिफाय ॲड्रेनर्जिक ड्रग डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तर तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली मिक्सच लिहिणं आहे. क्लासिफाय ॲड्रेनर्जिक ड्रग डिपेंडिंग ऑन द थेराप्युटिक पर्पज और डिपेंडिंग ऑन यूज तर मग थेराप्युटिक लिहिणं आहे. आणि क्लासिफाय ॲड्रेनर्जिक ड्रग अकॉर्डिंग टू द केमिकल स्ट्रक्चर तर मग त्यात ते केमिकल क्लासिफिकेशन आहे. तर कधी कधी सिंपल विचारता क्लासिफाय ॲड्रेनर्जिक ड्रग
त्यात तुमची चॉईस आहे, तर त्यानुसार आहे. तर समजलाय टॉपिक? येस सर. ओके, ठीक आहे. राहिलेला टॉपिक आपण उद्या बघूया. सर रेकॉर्डिंग कालची आणि आजची. काय म्हणले सर? कालची रेकॉर्डिंग टाका म्हटलं. हो, रेकॉर्डिंग मी हे केले, काय म्हणलंय, अपलोड केली. आज दिवसभर मला वेळ नाही भेटला. आता अपलोडला टाकली होती. लेक्चर चालू असताना अपलोड झाली असेल तर लिंक शेअर करतो मी. मोस्ट त्या चालेल. चॅनलवर तर ऑलरेडी आली असेल, तर मी लिंक शेअर करतो 5 मिनिटात. ठीक. ओके सर. ओके, थँक्यू. थँक्यू Thank you. सर.